आणि आता काही राजकीय बातम्यांकडे वळूया। शिवसेनेची तिसरी पिढी आता पूर्णपणे निवडणुकांच्या मैदानात उतरणार आहे। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा धाकटा मुलगा तेजस ठाकरे निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उतरणार आहेत। उद्धव ठाकरे यांच्याबरोबर तेजस ठाकरे सुद्धा प्रचार सभा घेणार असल्याची माहिती मिळते। तेजस हे उद्धव ठाकरे यांचे द्वितीय चिरंजीव आहेत आणि त्यांनी विविध शाखांना भेटी द्यायला सुद्धा सुरुवात केली आहे। मिलिंद भागवत आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। मिलिंद, ठाकरे घराण्यातली ही पुढची पिढी किंबहुना आदित्य ठाकरे याआधीच ऍक्टिव्ह झालेले होते, आता त्यांचे धाकटे बंधू। नम्रता, आदित्य ठाकरे नुसते ऍक्टिव्ह नाही आहेत तर आदित्य ठाकरे आता युवा सेनेचे प्रमुख आहेत आणि त्यांचे जे धाकटे बंधू आहेत तेजस ठाकरे ते आता खरं तर महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत, मात्र ते सुद्धा आता राजकारणात सक्रिय होणार, कारण ही जी महानगरपालिकेची निवडणूक आहे ही खूप महत्त्वाची निवडणूक आहे शिवसेनेच्या दृष्टीनं। शिवसेनेचा सगळा कस या निवडणुकीमध्ये पणाला लागणार आहे आणि त्यामुळे तेजस ठाकरे सुद्धा आता निवडणुकीच्या मैदानात उतरणार हे स्पष्ट झालं आहे। आपण हे जे आता फोटो स्क्रीनवर पाहतो तर गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे मुंबईतल्या शिवसेनेच्या विविध शाखांना भेटी देत आहेत आणि या शाखांच्या भेट देण्याच्या कार्यक्रमामध्ये तेजस ठाकरे हे नेहमी उद्धव ठाकरे यांच्या बरोबरीने सगळीकडे जात आहेत, कार्यकर्त्यांना भेटत आहेत, त्यांची विचारपूस करतायत, त्यांच्याशी संवाद साधतायत। आणि 2010मध्ये जेव्हा युवा सेनेच्या करता आदित्य ठाकरे यांची औपचारिक घोषणा झाली होती, शिवाजी पार्कवरच्या जाहीर सभेमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी तलवार दिली होती आदित्य ठाकरेच्या हाती आणि असं सांगितलं होतं जाहीर सभेत की मी माझा आदित्यसुद्धा महाराष्ट्राला सुपूर्द करतो। तर त्याच भाषणामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी असा उल्लेख केला होता की यानंतर आणखीन एक येणार आहे आणि तो जो असणार आहे तो तोडफोड सेना असणार आहे, तो माझ्यासारखा अतिशय आक्रमक, ॲग्रेसिव्ह, स्पष्ट बोलणारा, आलेल्याला शिंगावर घेणारा या पद्धतीचा आहे। आणि तेजस ठाकरे यांच्याबद्दल असं बोललं जातं ते खरं तर अन्यथा मितभाषी आहेत, फारसे कोणाला भेटत नाहीत, त्यांचे जे अन्य छंद आहेत ते सुद्धा वेगळ्या प्रकारचे आहेत, मात्र प्रामुख्यानं निसर्गाचा कडे कल आहे त्यांचा, जे काही छंद आहेत त्यांचा। आणि आता असं दिसेल की आदित्य ठाकरे याच्याबरोबर तेजस ठाकरे हे सुद्धा निवडणुकीच्या प्रचारात आपल्याला दिसतील। मुंबई महानगरपालिकाच नाही तर राज्यातल्या अन्य काही महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये तेजस ठाकरे हे प्रचार सभांमधनं भाग घेणं, मिरवणुकांमधनं भाग घेणं यासारख्या गोष्टींच्या माध्यमातून राजकारणामध्ये आता सक्रिय होताना दिसतील। नक्कीच, त्यामुळे ठाकरे बंधू ही पुढची पिढी महाराष्ट्राला पाहायला मिळेल। मिलिंद, धन्यवाद या माहितीबद्दल।